नका असं थोडक्यात त्यांनी आपल्या मनातून सांगितलं। यानंतर या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रोशन पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या संघटनेची भूमिका स्पष्ट करावी। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्या दिबा पाटलांच्या गुरुच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आजची परिषद होत आहे ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हा आम्हाला ज्यांनी जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन देता येऊ शकते असा जगाच्या पटलावरती भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्यांनी कायदा निर्माण करायला लावलं ते लोकनेते दिबा पाटील साहेब। आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे आलेले आहेत ते स्वतः न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश पाटील साहेब, तसेच ज्यांनी हा सभागृह उपलब्ध करून दिला ते या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर ठाकूर साहेब आणि सर्वच विचारपीठावरील मान्यवर मित्रांनो, शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 28 जिल्ह्यांमध्ये 211 सध्याला शाखा चालवल्या जात आहेत। 211 शाखांचे प्रमुख 211 तालुक्यामध्ये काम करत आहेत। आज या संघटनेची आम्हाला निर्माण करावी का गरज भासली तर 182चा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये फिरतो जो लोकांची माती भडकवण्याचं काम करतो, भगव्या झेंड्याचा चुकीचा वापर करतो आणि दांड्याचा चुकीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन किंवा नको नको त्या गोष्टी सांगून युवक वर्गाला पनवेल तालुक्यापासून त्या सांगोल्याच्या म्हणजे सोलापूरच्या सांगोला तालुक्यापर्यंत अखंड महाराष्ट्रामध्ये चुकीचा इतिहास सांगून भडकवण्याचा प्रयत्न करतो। ते संभाजी भिडे नावाची व्यक्ती आणि 182चा तरुण जो भारताची शासनकर्ती जमात बनली पाहिजे म्हणून फिरत असेल ते न्यायमूर्ती मनोहर भिडे आणि दुसरे हा म्हणजे चला ठीक आहे तुमच्या यांना दुरुस्त करूया आपण। त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, त्यांचं नाव संभाजी भिडे नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की यांना आपलाच गुरु लागतो। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महान का झाले तर यांना यांचा गुरु दाखवावा लागतो। एवढंच नाही, आज इतिहासाची भरपूर काय अशी उखळ केल्यानंतर समजतं काय यांनी इतिहासामध्ये प्रचंड भेसळ केलेली आहे। म्हणजे जो बलात्कारी व्यक्ती त्याला नाव स्वतःचं बदलावं लागलं, एवढं घाबरणारा व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये उघड्या म्हणजे खुल्याम फिरत आहे, ज्याने दंगल घडून आणली असा व्यक्ती युवकांचा वापर करतो। आणि दुसरी व्यक्ती 82व्या वर्षी जी समाजाची संविधानाने निर्माण केली ती शासन करती जमात बनलं पाहिजे यासाठी उभा तारुण्य ते आज म्हातार वयापर्यंत फिरत आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जे स्वतः न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब आहेत। मित्रांनो, त्यांचा पहिला परिचय आमचा चारोबा मैदानामध्ये झाला, विमानतळामध्ये। म्हणजे कुणालाही सांगता आलं नव्हतं पण त्यांनी घोषित केलं होतं न्यायमूर्ती PB सावंत साहेब आणि न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुर्णे साहेब वगैरे सर्व या मंडळीनं इथं परिषद आयोजित केली होती, कोकण विभागीय परिषद, हे सांगण्यासाठी की हा जो विमानतळ होत आहे हा विमानतळ सरकारी नसून खाजगी ठेकेदाराचा आहे। हे लोकांच्या काळजावरती भिडवण्याचं काम केलं होतं पण तेव्हा इथल्या लोकांनी विश्वास ठेवला नाही। आज तुम्ही त्यांची मुलात, तुम्ही या विमानतळामध्ये तुमची गावं गेलेली आहेत, तुम्ही 27 गावातले लोक जर या ठिकाणी असाल तर 2013ला ज्यांनी सांगितलं होतं या परिषदेमध्ये हजारो लोक त्या परिषदेला होती की इथं अदानीची गुंतवणूक आहे। 2018 पर्यंत आपल्यावरती कोणी विश्वास ठेवत नव्हता। जेव्हा JVK कंपनीने सांगितलं की हा विमानतळ आहे हा आता अदानीकडे हँडओव्हर केला गेला आहे, म्हणजे 76% गुंतवणूक ही अदानीची या एअरपोर्टमध्ये म्हणजे खाजगी एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आणि आम्हाला मात्र सरकारी हक्क अधिकाऱ्यांच्या थापा मारणारे आमदार खासदार आहेत। आज भूमिका कोणती आहे? 71 ग्रामपंचायतच्या आम्ही सरपंचाने या ठिकाणी आमंत्रित केलं। भोपी साहेबांना माहिती आहे, भारत भोपी साहेबांना विचार तुम्ही कराल दादानो की 71 ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी येत होते, अचानकपणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज लावली आणि 57 सरपंचांना जन आशीर्वाद यात्रेमध्ये याला कंपल्सरी लावलं। आम्ही फोन करून रात्री विचारला बरं कार्यक्रमाला यायचंय तुम्हाला तर येणार आहात ना, तर म्हटले बावनकुळे साहेब येणार आहेत, जन आशीर्वाद यात्रा। अरे यांनी जन आशीर्वादाच्या नावाखाली या तालुक्यातल्या 85 शाळा बंद करायला घेतलेल्या आहेत, कसला आशीर्वाद मागणार तुम्ही? आम्ही जेव्हा प्रशांत दादांच्या बाबतीमध्ये किंवा बाळाराम पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायला घाबरलो नाही, आम्ही बोललो की बरं या शाळा बंद होतात साहेब, यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे, विधानसभेमध्ये यावरती बोललं पाहिजे, पण तुम्ही ऐकून हैराण व्हाल आता ज्यांच्या संबंधामध्ये बोलायचं तर ते सर्व शिक्षक सम्राट आहेत आणि शाळा बंद झाल्याशिवाय शिक्षक सम्राटांच्या जे आज मालकीचं शिक्षण आहे ते विकता येत नाही, हा महाराष्ट्राचा चित्र आहे। आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती आम्ही असा निश्चय घेतला की या महाराष्ट्रामध्ये शिक्षण विकलं जातंय। एक तर भारताच्या संविधानाने आपल्याला आज शिक्षणाची बंदी उठवली,
तुम्ही ऐकून हैराण व्हाल की 1950 पर्यंत या देशामध्ये मनुस्मृतीनं इथला आगरी, कोळी, कराडी, कुणबी यांना शिक्षण नाकारलं होतं आणि आम्हाला जुजबी नोकऱ्या, जुजबी शिक्षण दिलं जात होतं. पण ते प्रत्यक्षामध्ये शिक्षण देण्याचं काम 1 जानेवारी 1848ला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. जेव्हा आम्ही हा कार्यक्रमाचा पत्रक काढला तर एक व्यक्ती आहे मोरेश्वर पाटील नावाची, त्यांनी हा पत्राचा चुकीचा वापर केला. आज 13 चॅनलवरती हा कार्यक्रम लाईव्ह दिसत आहे. आपण शूट मध्ये हा एक कॅमेरा असला 13 चॅनलवरती लाईव्ह दिसत आहे. हा पत्रकाचा वापर चुकीचा केला आणि न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेबांचे स्क्रीनशॉट काढले गेले आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि हा गुन्हेगार व्यक्ती इथं कसा येतो मार्गदर्शन करायला ते आम्ही बघतो. अशा प्रकारच्या कमेंट केल्या गेल्या आणि त्यावेळेस भीतीदायक वातावरण जाणीवपूर्वक सोशल मीडियावरती केलं. पण आम्ही एक सांगितलं, जसं आमचे मित्र विवेक भोपींनी सांगितलं की हजारो कुत्रे असतील आणि वाघाचे छवे 5च असतील तर कुणी आम्हाला थांबवू शकत नाही. आज संजय घरतांच्या नावाचा वापर केला सोशल मीडियावरती की घरत हे आगरी आहेत आणि घरत आगरी असताना दिबा पाटलांचे गुरु हे महात्मा ज्योतिराव फुले आहेत, अशा प्रकारचा वाद घातला. आम्ही अतुल पाटील साहेबांना फोन लावला, दादांनो महात्मा ज्योतिराव फुले यांचा वस्ता आणि वारसा जर कुणी चालवला असेल उभ्या महाराष्ट्रात तो आमच्या दिबा पाटलांनी चालवलाय. हे खंबीरपणे आम्ही सांगितलं पाहिजे. का सांगितलं पाहिजे? आज हे सांगतात त्यांच्याकडनं कोणती गुरुदक्षिणा घेतली नाही. रोशन पाटील चुकीचा इतिहास सांगतात महाराष्ट्राला. अरे जर तुम्हाला असं वाटतंय चुकीचा इतिहास सांगत असतील तर केवळ दिबांनीच महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु मानलं नाही तर लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटलांनी मानलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं, छत्रपती शाहू महाराजांनी मानलं. म्हणजे आमचा हा चळवळीचा वारसा तोडण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. अरे विषय शाळा वाचवायचा आहे आणि चर्चा दिबा पाटलांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले नाहीत याचा विषय निघला कोळसे पाटील साहेब. आणि तुमच्यावरती केसेस आहेत आणि हे गुन्हे कोणी दाखल केलेत तर मुंबईच्या करकरेंना काही ब्राह्मणवादी लोकांनी, दहशतवादी लोकांनी मारलं असा आरोप कोळसे पाटील साहेबांनी जेव्हा खुलेआम केला तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा चुकीच्या पोस्ट फिरवल्या गेल्या. पण एक इथून जाहीरपणे सांगतो, जी पाटील साहेबांनी भूमिका घेतली, SF मुश्रीफ साहेबांनी घेतली आणि हु किल्ड करकरे नावाचं पुस्तक लिहिलं गेलं. हो आम्ही छाती ठोकपणे सांगतोय की करकरेंची हत्या यांनी घडवून नाही आणली तर करकरेंची हत्या घडवणारे लोक कोण आहेत हे शासनाने शोधून काढले पाहिजेत. 32 साल आपला जो विषय आहे त्या विषयावरच आपण बोलूया. करकरेंची हत्या किंवा हे जे विषय आहे ते आपले विषय नाहीये. मी तुम्हाला विनंती करतो, दिबा पाटील साहेबांचा गुरु हा जो विषय आहे त्याबद्दल आपण बोला. तर दिबा पाटील साहेबांचे गुरु होते त्याबद्दल बरोबर जोरदार टाळ्या वाजवा यासाठी सर्वांनी. जरा कॅमेरा इकडे साहेबांकडे फिरवा. गुरु 2 अर्थाने म्हटलं जातं. हल्ली जे आपण एक गुरु म्हणून एखाद्याचा स्वीकार करतो तसे गुरु नव्हते. दिबा पाटील साहेबांचे छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु होते, शाहू महाराज हे गुरु बरोबर आहे, ज्योतिबा फुले गुरु होते, सावित्रीमाई गुरु होत्या. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळा त्यांनी या भागात आणल्या. का आणल्या? तर त्यांना त्यांचं ते योग्य वाटलं, त्यांचं जे शिक्षण पद्धती आहे, जे शिक्षणाबद्दल, तर त्या बाबतीत मी काय बोलत नाही. परंतु करकरे किंवा हे जे विषय आहेत ते विषय हे इथे चर्चेले जाऊ नये अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. कारण तो विषय आपला नाहीये, फार मोठा विषय आहे. आपलं जे ध्येय आहे ते शाळांच्या बाबतीत आहे, त्या बाबतीतच आपण विचार करावा. करकरे किंवा कोळसे पाटील साहेबांचा सुद्धा मी प्रचंड आदर करतो, मला ते खूप आदराचे असताना आहे. परंतु हे विषय इथे चर्चू नये. आपण त्याच्यासाठी पाहिजे तर वेगळं एखादं व्यासपीठ करूया, निश्चित चर्चा ठेवूया. पण हा इथे नको. निश्चित जोरदार टाळ्या वाजवा पाटील साहेबांनी का हे मान्य केलं. म्हणजे आपल्याला हेच पाहिजे होतं की हा पत्रकारचा प्रचार चुकीचा झाला आणि या संस्थेच्या संबंधात कुणीतरी चुकीचा प्रचार करू नये. हे लाईव्ह कार्यक्रमामध्ये का आम्ही सांगतोय, कारण गेली 2 दिवस हा कार्यक्रम होऊन देणार ना अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती बातम्या टाकल्या गेल्यात. त्याच्या आमच्याकडे स्क्रीनशॉट आहेत. कोळसे पाटील साहेबांना आम्ही येऊ देणार नाही आणि ही व्यक्ती कशी येते अशा प्रकारच्या काही स्क्रीनशॉट आमच्याकडे आहेत. फक्त हा मी खुलासा का केला कारण या ठिकाणी काही लोक मंडळी आले त्यातले, त्यांना मला हेच सांगायचं आहे का दिबा पाटलांचे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले होते, तो वैचारिक वारसा त्यांनी जपलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, शेवटचा अंतिम गांभीर्यानं मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी उभा नाहीये. जी भूमिका कार्यक्रमाची तीच भूमिका मांडतो, फक्त लोकांमध्ये चुकीचा संदेश पेरला गेला त्याबद्दल मी स्पष्टीकरण या ठिकाणी देत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हा कार्यक्रम शाळा वाचवा अभियानाचा आहे. आता शाळा वाचवा अभियानाचा विषयाला डायव्हर्ट करण्याचा मुद्दा सोशल मीडियावरती काही लोकांनी केला. आता शाळा वाचवा अभियानाचा आम्हाला गरज का भासली? खरं तर हा कार्यक्रम आपण नाही राबवला पाहिजे, ही शासनाची जबाबदारी आहे का शाळा लोकांपर्यंत सुरू ठेवल्या पाहिजे. मला फक्त सर्वांनी एकदा हात वरती करून सांगा, तुम्हाला खाजगी शाळा पाहिजेत की सरकारी शाळा पाहिजेत? जरा जोरदार हात वरती करा. तुम्हाला कडे कर्मवीरांची शाळा पाहिजे तुम्हाला की अदानींची शाळा पाहिजे? जोरदार बोला बरं. कर्मवीरांची शाळा पाहिजे, बरोबर का नाही? पण तुम्हाला जर उद्या अदानींनी शाळा सुरू करून दिली
आणि उद्या अदानींनी ठरवलं त्या शाळेमध्ये सिलेबस काय असेल, अदानींनी ठरवलं तिथं मॅनेजमेंट कुणाची असेल, अदानींनी ठरवलं तिथं कोणत्या प्रकारचे शिक्षक काम करतील, अदानींनी जर ठरवलं तिथं कोणत्या प्रकारचे प्राचार्य असतील, तर काय ते तुमची बाजू घेतील आणि काय त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहील? आज आमचे इथे चेतन डाऊर साहेब आहेत, या लोकांनी भूखंड वाचावेत विमानतळामध्ये शाळेचे, यासाठी आंदोलन केल्याने ती भूखंड मिळवली. आज 62,000 शाळेचे भूखंड हे अदानीला आम्हाला परस्पर न विचारात घेता, म्हणजे खरं तर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीची कमिटी यांच्या हरकती ना हरकती यांना विचार विनिमय करून घ्यायला पाहिजे होत्या. म्हणजे याचा अर्थ काय स्पष्ट होतो दादांनो, की ही भूमिका घेणं गरजेचं होतं, पण शासनाने ही भूमिका नाही घेतली की सरपंचांना विचारात घेऊयात, ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना विचारात घेऊयात आणि मग अदानीच्या बाबतीमध्ये विचार विनिमय करूयात, असं अजिबात घेतलं नाही. प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आणि दीपक केसरकरांनी खुलेआम सांगितलं की 62,000 शाळा दत्तक योजनेखाली आम्ही देत आहोत, पण त्यांच्या पोटातलं चुकून ओटात आलं की हे दत्तक कोण घेत आहे, तर अदानी घेत आहे. त्यांनी रोशन पाटील, निलेश पाटील साहेब किंवा अतुल पाटील साहेबांनी शाळा घेतली पाहिजे असं मत व्यक्त न केलं, ते अदानीला विकण्यासाठी जर तयार झालेत, याचा अर्थ स्पष्ट होतो की इथल्या ज्या 62,000 शाळा महाराष्ट्रातल्या आहेत, या 1-2 नाही आहेत, या 62,000 शाळांचा भूखंड आहे. अदानी काय करणार, तो भूखंड घेणार आणि त्या ठिकाणी एक रिअल इस्टेट डेव्हलप करणार आणि त्या रिअल इस्टेट मध्ये एक थिएटर असणार, एक बियर बार असणार, एक बिग बाजार असणार आणि एक शाळा असणार. मात्र त्याचा संपूर्ण येणारा कर हा कुणाच्या खिशात जाणार, अदानीच्या. आणि म्हणून दादानं जाता जाता शेवटचा महत्वाचा मुद्दा मांडतोय की शाळा नसलेलं गाव, अशी जर आपल्या गावाची ओळख करून घ्यायची नसेल तर शिवराज्य प्रतिष्ठानने एक जन आंदोलन उभं करायला घेतलेल्या हातात. हे जन आंदोलन तालुक्यामध्ये पेरत आहोत, प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या परिषदा होत आहेत. महाराष्ट्रातला एकही आम्ही तालुका सोडणार नाहीत ज्या तालुक्यामध्ये ही परिषद होणार नाही. आज 8वी परिषद आहे, दिग्गज लोक या परिषदेला येत आहेत. पुढच्या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक हे स्वतः डॉक्टर आहा साळुंके साहेब आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, आपण ही भूमिका घेत आहोत महाराष्ट्रामध्ये का या शाळा वाचल्या पाहिजेत. ही भूमिका घेणं फार अवघड आहे. आज मला याची कल्पना आहे की उद्योजक लोक आज पूर्णपणे नियंत्रण सत्तेवरती ठेवून आहेत, या सत्तेचा दुरुपयोग केला जातोय. पण दादानं एक गोष्ट लक्षात ठेवा जाता जाता शेवटची आणि महत्वाची, विकी कदमांनी सांगितलं की आमच्याकडे एक हातखंडा आहे ज्याच्यामुळे आम्ही या शाळा वाचवू शकतो. जन आंदोलन तर आहेच, पण दुसरा हातखंड आहे का 300 क च्या अंतर्गत आमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतोय. आणि ते मूलभूत अधिकार कोणतं आहे, एज्युकेशन हा आपला फंडामेंटल राईट्स आहे, हा मूलभूत अधिकार आहे. यासाठी आम्ही 10,000 ग्रामपंचायतीची पाटील साहेब ठराव घेत आहोत आणि ही ठराव घेऊन आम्ही कोर्टामध्ये सुद्धा जातोय की आमच्या महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट हे आमच्या शाळांच्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतोय की 1 किलोमीटरच्या बाहेर 5 गावांची एक शाळा तयार करतोय आणि 1 किलोमीटरच्या क्रायटेरियाच्या बाहेर जात आहे. हा आमच्या मूलभूत अधिकाराचा उल्लंघन आहे. आणि या गोष्टीला घेऊन शिवराज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन उभं केलं जात आहे आणि या आंदोलनाला आपण लोक तन मन धनाने सहकार्य करा. आज या ठिकाणी अनेक लोकांनी धनाने सुद्धा सहकार्य केलं, मनाने सुद्धा सहकार्य केलं. आज जी नाश्त्याची व्यवस्था सकाळी केली होती ही सुद्धा जनतेच्या सहकार्यातून केलेली आहे. कॉलेजनी तर प्रचंड सहकार्य केलं, परंतु आपल्या पैशातून, आपल्या वेळेतून, आपल्या बुद्धीतून हे आम्ही आंदोलन उभं करत आहोत. जर शिवराय शाहू फुले आंबेडकरांनी कर्मवीरांचं काम जर पुढे घेऊन जायचं असेल तर शिवराज्य संघटना हे एका जातीची नसून 22 जातीची पोरं आमच्या सोबत काम करत आहेत, 3 धर्माची पोरं आज याच्यामध्ये काम करत आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण या संघटनेमध्ये आवर्जून सहभागी व्हावं, किंवा या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. याच्यानंतर प्रमुख मार्गदर्शन न्यायमूर्ती पाटील साहेबांचं होणार आहे आणि त्यानंतर 2-2 मिनिटाची मनोगत होणार आहेत आणि अध्यक्षीय भाषण होऊन ही सभा समाप्त होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला मी विनंती करतो की शेवटपर्यंत आपण थांबावं. या ठिकाणी आपल्या अल्पपहारीची देखील व्यवस्था आहे. आपण मला ऐकलं, एक प्रदेश अध्यक्ष या नात्याने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला घेऊन जे परखड मत आहे ते समाजामध्ये मांडण्याचं आम्ही काम करतोय. अशाच पद्धतीने सहकार्य करायला असा आशावाद व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर आपण